त्यासाठी वारंवार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासूनच एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते. शंका त्याच वेळेला आली होती, परंतु नेत्यांचा आग्रह आहे, नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला युतीत लढायचंय आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे. इथं थोडीही चूक फार महागात पडेल हे त्याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून, स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरत होतो. युतीच्या जवळपास 9-10 बैठका झाल्या. यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली. शेवटची बैठक नाही म्हणता येणार, परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला. जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली, आता काही वाद होणार नाही. परंतु सकाळी जेव्हा त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा, मुद्दामून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला जेणेकरून शिवसैनिकांमध्ये बेचैनी होईल, शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल. आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी 4:30 वाजता आणला होता. आणि जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला? नाही, आमचे कार्यकर्ते नाराज होतील ही अशी त्यांची जी काही भूमिका होती. याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव त्या हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला, या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही. म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. युती असावी असा आमचा आग्रह होता, पण तरी काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाहीत, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे. प्रस्ताव तुम्हाला सुधारित आलेलाच नाही, त्यामुळे आता विषयच नाही. बोलचाल बंद आहे ना सगळं? बोलचाल सगळं बंद आहे. कालपासून त्यांचं काय ना फोन आहे, ना ते आलेत, ना ते बोलतात, ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कोणताही संदेश नाही. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा. मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेत. आता ते फॉर्म भरतील. लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू. परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे. कुठल्या मुद्द्यावर हे सगळं बिनसलं का केवळ अहंकार? त्यांचा अहंकार, दुसरं काहीच नाही. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं, याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठंतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे. तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न केला पूर्ण? निश्चित खेळवलं गेलंय. निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केलाय. अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा, आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या, आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल
या पद्धतीचा प्रयत्न त्यांनी निश्चित केलेला आहे. पण तुमची तयारी तशी केली होती का नाहीच केली होती? तुम्ही त्यांच्याच विश्वासावर भरोशावर बसले होते? हे बघा, आम्ही थोडा विश्वास ठेवणारे लोक आहोत. एखाद्याला शब्द दिला ना ते पाळणारे लोक आहोत. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बोलतात तर त्या टायमाला त्या शब्दाला एक किंमत असते आणि त्याच पद्धतीचा आम्ही इथं बर्ताव केला. आम्ही त्या पद्धतीने वागत गेलो. आता मुळामध्ये जेवढ्या फॉर्म भरायचे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला ती अडचण येण्याची शक्यता नाकारता येत. तुम्ही म्हणताय की आम्ही विश्वास ठेवणार आहे, मग भाजप विश्वास ठेवण्याचा नाहीये. आता त्यांनी काय विश्वासघात केला म्हणा की त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही, परंतु त्यांच्याकडूनच युती तुटली गेली हे एवढं मात्र निश्चित आहे. असं आहे की तुम्ही कोणी युती तोडली? भाजपच्या कोणत्या नेत्यांनी तोडली का सगळ्यांनीच तोडली? कोण हे जबाबदार? सगळे जॉईंट असतात. हो, कोण जबाबदार? कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात हे. आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळेजण एकत्र बसतो म्हणायचं. मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं. हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं. युतीचे विलन कोण आहेत तुमच्या मते भाजपातले नेते? विलन काय, आता आम्ही इथलच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळे किंवा त्यांच्या अहमपणामुळे, त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे. पण मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं नाही? आता मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक दूत आले होता, त्याच्याकडे जवळपास परवा रात्री चुकीचं झालं असं संजय शिरसाट म्हणतायत. भाजपाच्या हट्टापायी हे सर्व घडलेलं आहे. संभाजीनगरमध्ये युती या ठिकाणी फिसकटलेली आहे. भाजप आणि या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वतंत्र लढणार असल्याची माहिती. भाजपाच्या हट्टापायी हे सगळं झाल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. याला सर्वस्वी जबाबदार भाजप असल्याचं संजय शिरसाट हे पत्रकार परिषदेतून म्हणतायत. शेवटपर्यंत आम्हाला झिरवत ठेवला असा शब्दप्रयोग सुद्धा नीलम या ठिकाणी संजय शिरसाट यांनी केलेला आहे. शेवटपर्यंत भानगिरे बोलतायत, ऐकूया आपण. भानगिरे तर जनतेचं जे काही भावना आहे ती समजून घ्या. त्यांना महायुतीला मतदान करायचंय, परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार. मग आता कोण कुठे जायचं, कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे, तो योग्य त्या ठिकाणीच मतदान करेल. आता निवडणुकीची भूमिका हा भाजप बजावणार आहे तुमच्या विरोधात, तर आता तुम्ही भाजपची कशी लढणार आणि किती जागांवर लढणार? हे बघ, आता ही लढाई आहे. या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल, परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल. किती जागा लढवणार? आता आम्ही सर्वजण, आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत, माझे जे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण आता एक सर्वांना बोलून त्यांचा फॉर्म भरणे, त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्ध्या तासानंतर सुरू करतोय. तुमची अडचण झाली शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची पळापळ? हे बघ, आता हे ठीक आहे, थोडी अडचण निश्चित झाली ना. विश्वासाला तडा दिला गेला ना. आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं. आता मैत्रीपूर्ण लढत की थेट लढत? थेटच लढत ना. आता मैत्रीपूर्ण कसले आलं? भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय करू शकतात असं वाटतं तुम्हाला? भाजपचे कार्यकर्ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय. हे आता तुम्हाला काय समजायचं, त्याच्यातून काय अर्थ काढत हा तुमचा विषय आहे. परंतु मी जे काही त्यांच्याशी संवाद साधला, मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणीतरी रिपोर्टही करेल.
माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.